राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन आणि महाजन यूट्यूब चॅनलसाठी. कधी कधी काय होतं, माणूस अचानक एखादी गोळी मारतो, ती बरोबर निशाण्यावर जाऊन लागते. ठरवून गोळी मारली तर कदाचित ती निशाण्यावर लागणार नाही. काल असंच काही झालं. स्वयंघोषित समाजसेविका आणि रिचार्ज फ्रेम अंजली दमानिया यांनी एक फार मोठं विधान काल केलं. त्यांनी असं सांगितलं की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील बऱ्याच सन्माननीय सदस्यांचे आणि अशोक खरात यांचे फोनवर बोलणे होत असे. त्यांनी CDRच दिला, त्यात रुपाली चाकणकरचं सुद्धा नाव आहे. त्यात त्यांनी काय सांगितलं की माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे 17 वेळा अशोक खरातशी त्यांचं संभाषण झालं. चंद्रकांत दादा, आशिष शेलार वगैरे नावं घेतले. रुपाली चाकणकर तर जवळपास 3000 मिनटं का 30,000 मिनटं असे त्यांनी काहीतरी बोलल्यात ते. मला हा प्रश्न आहे की एकनाथजी शिंदे आणि अशोक खरातमध्ये जे 17 वेळा संभाषण झालं, त्यापैकी 10 वेळा अशोक खरातने त्यांना फोन केला आणि 7 वेळा एकनाथजी शिंदेने त्यांना फोन केला. हे कॉल डिटेल्स, हे CDR अंजली दमानियाला मिळाले कुठं? म्हणून मी काल मागणी केली होती की पोलिसांनी अंजली दमानियाला ताब्यात घेऊन याची चौकशी केली पाहिजे. अहो, कोर्टानं मागितल्यावर सुद्धा CDR लवकर दाखल होत नाहीत. कित्येक खटले त्याच्यामुळे प्रलंबित राहतात. या बाईच्या हातात येतो कुठून? ही बाई पक्की सुपारीबाज आहे. ठराविक गोष्टीतच ती बरोबर पुढे येते. बीड जिल्ह्यामध्ये कोचिंग क्लासमध्ये झालेल्या मुलीवर अन्यायामध्ये ही पुढे आली नाही आहे. हिला ठराविक, म्हणजे ज्या लोकांवर हिने आरोप केल्यावर हिला प्रसिद्धी मिळू शकते. आणि सुदैव म्हणा दुर्दैव म्हणा, प्रसारमाध्यमं तिला जास्तीत जास्त दाखवतात. प्रत्येकाला आपल्या TRPची काळजी असते. आता ह्या गोष्टीवर मला सांगा, जो CDR मिळणं सहजासहजी शक्य आहे का? माननीय एकनाथजी शिंदे हे या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि आजी उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचे कॉल डिटेल्स असं तिराईत माणसाच्या हाती लागले. ते एकनाथजी शिंदे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. जरीही नक्षलवाद संपला असला तरीही त्यांच्या जीवाला धोका असू शकतो. मग तिराईत माणसाला हे कॉल डिटेल्स मिळाले कसे? चंद्रकांत दादांनी कितीदा फोन केले, आशिष शेलारने कितीदा फोन केले, रुपाली ते चाकणकरने कितीदा फोन केले. हे मिळालं कसं? यांना दिलं कोणी? यांचे सोर्स काय? याच्यावर अंजली दमानियाने काही उत्तर दिलं नाही. आज माझा प्रश्न त्यांनी तसाच बाजूला ठेवला आणि त्यांनी काय सांगितलं, मग प्रकाश महाजन अशोक खरात विषयी का बोलले नाहीत? बाई, तुला काय माहिती मी काय बोललो नाही ते? माझं स्वतःचं छोटं YouTube चॅनल आहे. मी त्याच्यावर अशोक खरातचं जेवढं काही पाखंड आहे त्याचा निषेध केला, विरोध केला. उलट त्याला सगळ्या सिन्नरमध्ये नागडं फिरवावं ही मागणी केलेली मी. आम्ही काय अशोक खरातच्या बाजूला आहोत का? तुला काय माहिती काय केलं ते? पण तू जे करतेस ते आम्हाला लक्षात येतं ना. तू सुपारी घेतेस, तुझा वापर केला जातो. तू या प्रश्नाचं आजही उत्तर दिलं नाहीस. माझं तुला आव्हान आहे की तू सांग, तुला हे CDR मिळाले कुठून? जर तुला असे CDR मिळू शकतात तर कित्येक लोकांचं खाजगी आयुष्य धोक्यात येईल. तू कुणाचे CDR काढू शकशील? आज तू माननीय एकनाथजी शिंदेचे CDR काढले, उद्या मुख्यमंत्र्याचे काढशील. आणि तुझी सवयच आहे. नितीन गडकरीविषयी तू आरोप केले, भुजबळ साहेबाविषयी तू आरोप केले, धनंजय मुंडेवर आरोप केले, पंकजावर आरोप केले. काय झालं त्याचं पुढे? हिट अँड रन पॉलिसी तुझी. एक गोंधळ निर्माण करायचा, एक संभ्रमाचं वातावरण निर्माण करायचं. पण तुझ्या अशा संभ्रमाचं वातावरण निर्माण करण्याने कित्येकाचं राजकीय करिअर बर्बाद झालेलं आहे. तू या प्रश्नाचं आजही उत्तर दे की तुला हे CDR देतं कोण? कोण तुझा वापर करून आपल्या मार्गातल्या शत्रूला बदनाम करण्याचा प्रयत्न करतं? याच्या मागं कोणीतरी व्यक्ती आहे. हे तुझं डोकं नाही, तुझी हिंमत नाही, तुझी तेवढी पोस्ट सुद्धा नाही आहे की तुला कोणी CDR देऊ शकेल. तुला कुणीतरी देत आहे. तुझ्यात हिंमत असेल तर उत्तर दे की तू जे काल CDR दाखवले, जे काही कॉल डिटेल दाखवले, तुला दिले कोणी? हे तुला माहितीच्या अधिकारात तर मिळाले नसतीलच.
एखादं खाजगी आयुष्य अशा पद्धतीनं जग जाहीर करणं, हे तुझ्यासारख्याला जे स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणते त्यातल्या त्यात महिला आहे, हे शोभतं तुला? रुपाली ताईविषयी सुद्धा मी बोललेलो आहे की रुपाली ताईने अशोक खराच्या नादी लागल्यापेक्षा नर्मदा परिक्रमा करावी. तुला काय वाटतं? आम्ही टीका करत नाहीत, पण तू म्हणशील तशी आम्ही नाही टीका करणार. आम्ही काही सुपारीवाले नाही आहेत तुझ्यासारखे. तुला तर काय कुणाच्या लग्नात जाऊन वाजन तरी वाजवायचीच आहे. पण याच्याने काय होतं हा कधी विचार केलास? तू या प्रश्नाचं आजही उत्तर दे की तुला हे कॉल डिटेल्स दिले कुणी? त्या व्यक्तीचं तू नाव समोर आण. सरकारला सुद्धा हे आव्हान आहे खरं म्हणजे. अंजली दमानियासारख्या बाईजवळ जर असे कॉल डिटेल्स जात असतील मंत्र्यांचे, कॅबिनेट मंत्री दर्जा असलेल्या रुपालीताई चाकणकरचे, तर कित्येकाचं आयुष्य बर्बाद व्हायचं. अशा पद्धतीनं कुणीतरी हिला वापरून घेत आहे. अंजली दमानिया, तुम्हाला जे कोणी रिचार्ज करतं त्याच्यासाठी तुम्हाला बोलतात. आत्ता तुम्हाला हा प्रश्न विचारतो, सांगा तुम्ही मला की तुम्हाला हे कॉल डिटेल कुणी दिले, तुम्हाला कुणी रिचार्ज केलं? धन्यवाद.